बातमी आहे राशप संदर्भात। किल्ले रायगडावरून राशप हे लोकसभेचं रणशिंग फुंकणार आहे। राशपच्या पक्षचिन्हाचं शनिवारी अनावरण करण्यात येणार आहे। किल्ले रायगडावरून राशप लोकसभेचं रणशिंग फुंकणार। शुक्रवारी राशपला निवडणूक चिन्ह देण्यात आलेलं आहे। तुतारी घेतलेला माणूस ह्या राशपचं निवडणूक चिन्ह आहे आणि या चिन्हाचं अनावरण आज होणार आहे। तर किल्ले रायगडावरून लोकसभेचं रणशिंग फुंकलं जाणार आहे। त्यांच्याबरोबर प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब, खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे, युवक नेते रोहितदादा पवार, अमोलजी कोल्हे, खासदार अनिल देशमुख साहेब, अशी सर्व आमची पक्षातली माताबर मंडळी त्यांच्यासोबत त्या ठिकाणी आहेत। इथे आल्याच्या नंतर सडक रोपवेने वरती गडावरती जाणार आणि गडावरून महाराज साहेबांच्या बेगडामारीजवळ तुतारीचं अनावरण त्या ठिकाणी करणार। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर हे रायगडमधून आपल्याशी लाईव्हद्वारा जोडले गेलेले आहेत। अजेश, आज लोकसभेचं रणशिंग हे राशपकडून फुंकलं जाणार आहे। किल्ले रायगडावरून हे याची सुरुवात होणार आहे, या संदर्भात अधिक माहिती। निश्चितच जान्हवी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाला तुतारी चिन्ह हे निवडणूक आयोगाने दिल्याच्या नंतर आज स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर त्या पक्षाचे प्रमुख शरद पवार, त्यांच्या सोबत सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, जयंत पाटील अशा मोठे नेते जे आहेत ते स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर दाखल होत आहेत। आणि जो निवडणूक आयोगाने चिन्ह दिला आहे तुतारी, याचं या ठिकाणी अनावरण होणार आहे। त्याचबरोबर त्यानंतर शरदचंद्र पवार जे आहेत ते तिथील उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देखील करणार आहेत। मात्र येणाऱ्या लोकसभेसाठी काय भूमिका किल्ले रायगडावरून शरद पवार घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जान्हवी जी, या कार्यक्रमासाठी कोण कोण उपस्थित असणार आहेत? जान्हवी, या कार्यक्रमाला स्वतः शरदचंद्र पवार, त्यासोबत सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अमोल कोल्हे, या रोहित पवार अशा मोठ्या नेत्यांचा सहभाग या कार्यक्रमाला होणार आहे। काही वेळातच शरदचंद्र पवार जे आहेत ते किल्ले रायगडावर दाखल होतील आणि याच ठिकाणी महाराजांचा आशीर्वाद घेतील आणि त्यानंतर निवडणूक। अजेश, तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये। अजेश, माझा आवाज येतोय आपल्याला? अजेश, तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये। काही तांत्रिक कारणामुळे आपला संपर्क तुटलेला आहे। राशपच्या पक्षचिन्हाचं शनिवारी अनावरण म्हणजे आज रायगडावरून अनावरण होतंय। थोड्याच वेळात शरद पवार हे तिथे पोहोचणार आहेत।